नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतोय का जनरलच्या व्हिडिओमध्ये. तर आता हे आष्ट्याचा 61,000 रुपयाचा जनरल गट सुटलाय. तर त्यामध्ये तब्बल 9 ते 10 गाड्यांचा सहभाग होता. म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये तरी तेवढी दिसलेली, कारण आपली गाडी मोटरसायकल हलवून पुढेच लागलेली आणि पब्लिकमुळे आपल्याला पुढेच ठेवायला लागलेली. तर मैदान तर रास्त झालं, त्यात काय वादच नाही, कारण जिथं पब्लिकने बघितले त्यांना सगळ्यांना माहित आहे का बाबा ड्रायव्हरांना काय डोस दिलं कमिटीनं. तर आता हे पहिला टर्न मारून आता गाडी पुढे आली बघा. उजवीचा हेलिकॉप्टर पाहिजे एकला लागलाय. भाऊदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर पाहिजे उजवीचा, आणि डावीचा आहे संतोष कळंबा यांचा डेंजर सुंदर्या. तर त्यामध्ये गाडीवर आहेत रावदादा आहेत. त्याच्या मागच गाडी पाहिल्या बोंद्रे सरकार यांची घरची जोडणं पाहिल्या, महेश बोंद्रे सरकार यांची घरची जोडणं. तर बोंद्रे सरकारांचा यो बुलेट शेप आहे बघा डावीचा, आणि उजवीचा आहे तो त्यांचा घरचा गजा पळा लागलाय. तर त्याच्या मागात पिवळी पक्की गाडी पाहिली, ती आता कोण आहे बघूया जरा. त्याच्या मागं तांबडं पाहिलंय बघा, आणि दानोळीचा बैल आहे. तांबडा हरण्या प्रकाश दादा देवकादे यांचं तांबडा हरण्या पळा लागले. त्यामध्ये गाडीवान सतीश आप्पा आहेत. तर आता जरा गाड्या पुढं पुढं आपण जसं सोडेल तसं आपल्याला कळून येईल नेमकं गाडीवान कोण आणि गाडी कोण. कारण एकला हाय असं हेलिकॉप्टरच लागलाय अजून, आणि डेंजर सुंदरी आहे. तर आता हे डांबाच्या तिथनं गाड्या पुढे आल्यात. तर बघूया आता कोण कुठं पाहिलंय. तर खरं सांगाय मित्रांनो, मैदान म्हणजे एवढं रास्त चालतं. गाडीवानाच नाही, एक गाडीवानाच नाही तर आदतच्या कलर पासून चोपत आणलेला फायनल पर्यंत, नुसती बॅटरी काढलेली म्हणून. डबल गाडीवानाच नाही तर असं पेट्ट दिलं तर की विषयच नाही. त्यामुळे इथनं पुढे एवढं लक्षात ठेवा, आष्ट्यात यायचं असलं तर मैदानाला रास्त जायला लागते. आणि इतर कमिटीने पण जरा फक्त तुम्ही हिंमत दाखवा, मैदान रास्त होते काय अडचण नाही. आदत आणि ब गटात असा टोकला की जनरलला सगळ्यांनी बॅटरी म्हणजे काय गाडीवानाच नाही कळालीच नाही काय बॅटरी असते. तुम्हाला आता यात एक बॅटरीचा छोटा फोटो पण टाकणार आहे, तर जेणेकरून कळून येईल की बाबा बॅटरी केवढी कॉम्पॅक्ट वापरतात. एक बोटा एवढी सगळी बॅटरी असते, आपल्या करंग एवढी बॅटरी वापरून कळावं कमिटीसनी. तरी हे आता एकला आता हेलिकॉप्टर गेले बघा, चालले आता हेलिकॉप्टर पाहिजे, आणि डेंजर सुंदर्या पाहिल्या. ते मागं आता बोंद्रे सरकार यांची घरची जोडणं पाहिल्या. आता त्याच्या मागच बरोबर तांबडं पाहिलंय बघा, आणि त्याच्या इकडे बाजूला आता पाटील डेरी यांची घरची जोडणं पाहिल्या. राजूदा पाटील यांचा सर्जा आणि हे पाहिल्यात फुल्या पाहिल्यात. गाडीवर गॅस्कू दादा ही आता गेली बघा. ऋषभ राणे आणि बागेवाडी नवनाथ बनगर यांची गाडी. गाडीवर आता बबलूदादा आहेत, बबलूदा बस्तवडे. तिकडे सतीश अप्पांची गाडी होती, तांबडे गाडी सतीश अप्पा आणालतात. इथनं आता पांदीचा टर्न मारून गाड्या चालल्यात. जरा स्लो मोशन केला व्हिडिओ जेणेकरून गाड्या ओळखायला. तरी आता संभादादा गेलं बघा, रावण होता. आता नितीन महाराज गेलेत, चोपडे सरकार यांची वशा आणि हरण्या. आता शानरूबाया गेलेत, भुजार हरण्या. आता बंडा हसबे यांची घरची जोडणं गेली बघा. बंडाभाऊ हसबे यांचा भुजार नागे आणि फायटर सोन्या गेला. तर ती पुढली पिवळी पक्की गाडी होती, त्यात शिल्या होता बाबर शेठ यांचा, आणि डावीचा भुजार हरण्या अक्षय शेठ यांचा भुजार हरण्या होता. तर त्यामध्ये गाडीवान शानरूबाई होत. तर ह्या गाड्या आता पांदीत पडल्यात. ही आता तुकाराम मुलगी हाना लागल्यात. ही आता पाटशिंगाचा फायटर सोन्या आहे, आणि ती भुजार नागे आहे बघा. गाडी ही सगळ्यात चांगली गाडी पाहिली असेल तर ही गाडी पाहिली, बाकी सगळ्या चांगल्याच पाहिल्या, पण ही गाडी सुटायला सगळ्यात मागं होती. आणि तिथनं ती गाडी आता हळूहळू एक एक करत गाड्या पुढे झाल्या बघा. हे आता शानरूबाई आणि आता तुकारामच्यात फाईट लागल्या. आता पिवळ्या पक्कीची गाडी शानरूबाई हाण लागल्यात. भुजार हरणे आणि शिल्या बाबर शेठ यांचा. त्याच्या पुढेच आता नितीन महाराज आहेत, वशा आहे चोपडे सरकार यांचा, आणि हरण्या नंदेश्वर. त्याच्या पलीकडे आता इकडं रावण आहे, अजिंक्य कोपडे यांचा रावण, आणि त्यांची परवाचीच खरेदी राजा म्हणून बैल आहे. तर ती बैल आता पळायला लागलाय. गाडीवर संवादात होतात. तर आता अनेकदा क्रम सांगतो. आता हे आदतचा कलर मारून गाड्या खाली झाल्यात कलरपासून. एकला ह्याच हेलिकॉप्टर, दोनला बुलेटचे बॅ होता, तीनला तर जरा धुळ्यामुळे काय दिसेना. बघूया आता इथं मागं अजून 2 गाड्या पळालत्या. 10-11 गाड्यांचा सहभाग होता यामध्ये. त्यामध्ये मागे एक होती चिंचणी दादूची होती, ती भांबर्डे शेट यांची घरची जोडणं होती. आणि रुपेश गुंडेवाडी हाणाल तर ती गाडी होती परीत साहेबांचा एक बैल होता. त्यामध्ये डावीचा काय बैल आपल्याला ओळखला नाही. तर उजवीचा परीत साहेबांचा पाखऱ्या बैल होता, जो काही दुखापतींमुळे बंद होता, तो आता बैल चालू झालाय. त्यामुळे टोपीवर घातलेल्या गाडीवर रुपेश गुंडेवाडी होतात. ह्या गाड्या आता कलर घेऊन आल्या, त्यांनी कलरला एकला घेतलाय, कलर हेलिकॉप्टरने घेतलाय. तर भाऊदा यांचा हेलिकॉप्टर पाहिजे, आणि डेंजर सुंदर्या पाहिल्या संतोष कळंबा यांचा. एकला कलर घेतला बैलांनी. रावदादा गाडी हाना लागल्यात.
तर 2ला कलर घेतलेला बोंद्रे सरकार यांची घरची जोडणा, बुलेट छेब्या आणि गजानन कलर घेतलेला. तर त्यामध्ये गाडीवान बंडाभाऊ होतं. तर आता बघूया आता अजून त्याच्या मागे कुठल्या कुठल्या गाड्या पळायला आल्यात. तर मैदान जरा लेट सुटलेलं, पण मैदान हे रास्त झालं, एकदम एक नंबरच झालं, त्यात काय वादच नाही. आता ही बुलेट छेब्या आणि ह्याच्यात हेलिकॉप्टर मध्ये क्रॉस लागला, तर आता हेलिकॉप्टर आणि वाटलं बघा गाडी बैल बाजूला लागल्यावर. तरी आता डेंजर सुंदरी आणि हायास हेलिकॉप्टर एकलाच पळाले. गाडी काय हेलिकॉप्टर जसं मागणं गाडी आली तसं आणि वाढलंच. तर बुलेट छेब्या आणि बंडाभाऊ पण लागलेलाच प्रयत्न करायला गाडी एकला पडायसाठी. तर आता पुढं तर पांद आली. आता बघूया पांदीत क्रम कसा आहे काय. फक्त जरा कमिटीचे मोटरसायकल जास्त लागल्या, पण जास्त लागल्या त्यामुळे मैदान पण रास्त झालं. तसं कुठल्याही प्रकारची गाडीवान आणि ब गटाला चांगला डोस दिल्यामुळं परत जनरल मध्ये घ्यायचं धाडसच केलं नाही कोणी. तर कमिटीने पण कडक ऍक्शन घेतली आणि इथून पुढे मैदानवाल्यांनी पण काढताना मैदान हे रास्तच काढा आणि बक्षीस पण वाढवून दिली जसं बोललं. त्यामुळं हे आवर्जून सांगायला पाहिजे, कारण आता प्रत्येक कमिटीने हे जास्तीत जास्त हे केले. आता ही आता आली बघा बुजार नागेची गाडी. 3ला आता बंडाभाऊ हसबे यांची घरची जोडणार तुकाराम गाडी हाण लागल्यात. त्याच्या मागं आता नितीन महाराज आल्यात. ह्या 4 गाड्या जरा पुढल्या पिंड्यात आहेत, बाकी जरा माग आहेत गाड्या. त्यामुळे तर इथनं ह्या 4च गाड्या दिसतात. ह्यांच्यातच आता खालीवर कोण होते बघूया. तरी आता डावीचा बंडास बे यांचा भोजार नागे गेला आणि उजवीचा फायटर सोन्या तुकाराम लागल्यात प्रयत्न करायला गाडी मारायसाठी, जेणेकरून 1-2च्या मध्ये कुठं काय येते का काय नंबर बघायला. तर महाराजांचा पण हे प्रयत्न चालू होता. चोपडे सरकार यांची बैल वश्या आणि नंदेश्वर हरण्या, नितीन महाराज लागलेत प्रयत्न करायला त्यामध्ये. पुढे ते तुकाराम 3 नंबरला येतात. आता फाईट लागले बघा हेलिकॉप्टर आणि बुलेट छेब्याच्यात. तर बघूया आता कोण बाजी मारते. तर आता क्रम पण हाय असं आहे, अजून तसं सुटलेलं तसाच क्रम आहे. तर 1ला आहे आता बंडाभाऊ आणि ह्यांच्यात फाईट लागली परत तुकारामच्यात. इथे 4ला आता महाराज पण गेलेत. पण कसं आहे पब्लिक असते, पब्लिकचं मैदान आहे. म्हणजे 61,000चं मैदान म्हणजे पब्लिकचं मैदान आहे. पब्लिक अष्टमाळात म्हणल्यावर फुलच येते, त्यामुळे गाडी काढायला परत पुढे अडचण येते. त्यामुळे आत्ताच गाडी काढून घ्यायला लागत्या डांबाच्या अलीकडं. तिथून एकदा पब्लिक लागली की गाडी निघत नसत्या, त्यामुळे सगळ्या गाड्या प्रयत्न केल्या. आता हे 4 गाड्या भिंड्यात आहेत बघा हाय अशा. 1ला असं रावदाद आहेत, 2ला आता बुलेट छेब्या आहे, 3ला आणि 2 आणि 3 मध्ये क्रॉस लागलाय बंडाभाऊ हसबे यांची घरजोडणा बुजार नागे आणि फायटर सोने. हे आता 4ला पाहिल्यात नितीन महाराज आहेत चोपडे सरकार. तर आता इथनं आता फायनल जवळ झाल्या. फायनल जवळ ही आता बंडाभाऊ हसबे यांची गाडी पडली बघा 2ला. 1ला आहे असं हेलिकॉप्टरच आहे अजून. तर बघूया आता फायनलला काय मागं पुढे होतंय काय. तुकारामचा प्रयत्न चालूच आहेत, बंडाभाऊचा प्रयत्न पण चालूच आहेत. हे आता बुलेट छेब्या आणि गजा पळायला आल्यात. हे बघा डावीचा बुलेट छेब्या कसा पळालाय. हे आता पब्लिक आलं पुढे, आता स्टेज पण आलेच. आता बघूया ह्यात आता काय खालीवर होते. निकाल शक्यतो हाय असाच होईल, कारण आता इथनं पब्लिक पण लागलं. बुजवी तेवढं प्रकार चालतातच. मामा बघा हे आता दोघीच एक रुमाल घेऊन लागल्यात. चुकून रुमाल अडकला तर हा सार करून बैल नेतील ओढत रुमाला सकट. आता रेस जवळ आल्या, पण फायनल निकाल सांगतो. 1ला भाऊदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि डेंजर सुंदर्या, 2ला बंडाभाऊ हसबे यांची घरची जोडणा नागे आणि सोन्या, आणि 3ला बोंद्रे सरकार यांची घरची जोडणा बुलेट छेब्या आणि गजा.